पर्सनली मला आठवते की 3 आमचे कनेक्ट असू शकतात अजितदादांबरोबर. एक मी ऐकलं की ते खूप विनोदी होते. हे बेस्ट माहिती आहे. माझ्या एका पेशंटचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यांनी ऊत आणला होता लोकांना, पाय दुखतो पाय दुखतोय. मी म्हटलं ए कामाला लाग, पाय तुटला ही लंगडी सबब आहे, लेम एक्सक्यूज. तो एवढा हसला की त्याचं दुःखच संपलं. दुसरं मी ऐकलं की अजितदादा पहाटे 6 वाजता कचेरीत जायचे. KEMची मेडिसिनची OPD सकाळी 9ला चालू व्हायची आणि लोक पहाटे 6 पासून लाईन लावायचे. म्हणून मग मी पहाटे 6ला जायला लागलो. ही बातमी पसरल्यानंतर लोक पहाटे 3 पासून रांगा लावायला लागले. आपल्याकडे लोकच एवढे आहेत ना की काम करणारी माणसं संपतील पण कामं संपणार नाहीत. आणि तिसरं मी असं ऐकलं की गियाबारेचा जेव्हा क्लस्टर आला होता पुण्यामध्ये, तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता की हे कुठून आले वगैरे ते मग बघू, पण प्लाझ्मा फेरेसिसचा 5-6 लाखाचा खर्च सरकार उचलेल असं सरकारने जाहीर केलं तर ते बेस्ट होईल. आणि 5-6 तासात तसं झालं. अजितदादांनी घोषणा केली आणि माझे काही मित्र म्हणाले तुझ्या व्हिडिओमुळे झालं. आता खरं खोटं देव जाणे, म्हणजे खरोखरच देव जाणे ना. कारण काय आता मग त्यांच्या जागी नेता कोण होणार, मग आपलं बजेट येते, T20चा वर्ल्ड कप. अरे एवढे एवढे मोठे माणसं लोक विसरून जातात. दबा के कब्र में चले गए, न दुआ न सलाम, थोडी सी देर में ये क्या हो गया जमाने को. मग सर्वसामान्यांनी काय करायचं. बेस्ट आयडिया आहे. तुम्ही गेल्यावर कोणाला फरक पडत नाही, त्याच्यामुळे तुम्ही असताना इतरांना फरक पडेल असं वागलात तर तुम्हालाही उत्तम त्यांनाही उत्तम. आणि अशा वेळेला ना मला आपल्या धर्माचा खूप आधार वाटतो. अरे जर का आत्मा अमर असेल तर दुःख कशाचं करायचं. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनम क्लेद्यन्त्योपो न शोषयति मारुतः. डॉक्टर रवी गोडसे. अजितदादांच्या आत्म्याला शांती मिळो.